मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आनंद आश्रमात गेलेले आहेत। आनंद आश्रमामध्ये ते आनंद दिघे यांच्या प्रतिमेचं पूजन करत आहेत, त्यांना पुष्पहार अर्पण केलेला आहे, त्यांची आरती करतात आणि त्यांचे आशीर्वाद घेत आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि कुठल्याही महत्त्वाच्या कार्याला जाताना ते आनंद आश्रमात येतात, आनंद दिघे यांचं दर्शन घेतात, त्यांना पुष्पांजली अर्पण करतात आणि त्यानंतरच आपल्या कार्याला आरंभ करतात। आणि त्याच प्रथेप्रमाणे परंपरेनुसार आज उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आनंद आश्रमात पोहोचलेले आहेत। यंदाच्या विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। गटातटाचं राजकारण पाहायला मिळतंय। राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये फूट पडलेली आहे आणि त्यामुळे आता मतदार नेमकी कुणाला साथ देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना पाहायला मिळालेला होता आणि आता पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना पाहायला मिळणार आहे। कोपरी 5 आघाडीमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि त्यांच्या विरोधात पुन्हा एकदा ठाकरेंची शिवसेना ही पाहायला मिळते। ठाकरेंच्या शिवसेनेकडून आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना संधी मिळालेली आहे। तर दुसरी विंडो आपण पाहतोय, दुसरं जे दृश्य आहे त्याच्यामध्ये आपण पाहतोय अजित पवार यांच्याकडून शक्ती प्रदर्शन केलं जात आहे। इथे सुद्धा बारामतीमध्ये आपल्याला राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना पाहायला मिळणार आहे, काका पुतण्या असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यामुळे बारामतीच्या निवडणुकीकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। तर तिसरं दृश्य आपण पाहतोय वांद्रे पूर्व मधलं, वांद्रे पूर्व मधून ठाकरेंच्या शिवसेनेनं वरुण सरदेसाई यांना संधी दिलेली आहे आणि त्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार विशाल सिद्दीकी यांना उमेदवारी मिळालेली नाही आणि त्यामुळे त्यांनी नाराज होऊन अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे। त्यामुळे आता वरुण सरदेसाई यांची ही लढत, या लढतीकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वांद्रे पूर्व इथं ही चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे आणि त्याचबरोबर कोपरी 5 आघाडीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आनंद आश्रमात पोहोचलेले आहेत। ते दृश्य सुद्धा आपण पाहतोय। आनंद दिघे यांचे आशीर्वाद घेण्यासाठी, त्यांना अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच शिवसेनेचे महत्त्वाचे नेते आणि त्यांचे समर्थक कार्यकर्ते पोहोचलेले आहेत। प्रताप सरनाईक सुद्धा पाहायला मिळत आहेत आणि त्याचबरोबर श्रीकांत शिंदे सुद्धा इथे उपस्थित असलेले पाहायला मिळत आहेत। अजित पवार हे सध्या शक्ती प्रदर्शन करतायत, जोरदार शक्ती प्रदर्शन गेल्या काही वेळापासून त्यांचं सुरू आहे। उन्हाचा कडाका सुद्धा आहे आणि त्यामुळे आता तहान लागल्यामुळे अजित पवार नारळ पाणी पिताना सुद्धा पाहायला मिळत आहेत। मोठ्या संख्येने त्यांचे कार्यकर्ते आणि समर्थक सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। अत्यंत चुरशीची अशी ही विधानसभा निवडणूक होणार आहे। गटातटाचं राजकारण आहे, बंडखोर सुद्धा आहे आणि त्यामुळे आता राज्याची जनता कुणाला कौल देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये राज्याच्या जनतेनं महाविकास आघाडीला भरभरून प्रतिसाद दिला होता, भरभरून मतदान केलेलं होतं। मात्र विधानसभा निवडणुकीचे मुद्दे वेगळे असतात आणि त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीमध्ये राज्याची जनता कुणाच्या बाजूने उभं राहणार हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे। तसंच मोठ्या प्रमाणावर नव्या युवकांना या निवडणुकीच्या रिंगणामध्ये अनेक पक्षांनी उभं केलेलं आहे। बारामतीमध्ये तरुण उमेदवार तसेच नवखे उमेदवार युगेंद्र पवार यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलेलं आहे। त्यांच्या विरोधात अजित पवार हे अनुभवी नेतृत्व असेल, उमेदवार असतील आणि त्यामुळे या संपूर्ण घडामोडींकडे, या निवडणुकीकडे आता सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। ही दोन दृश्य आपण पाहतोय। पहिलं दृश्य आहे ठाण्यामधलं आणि दुसरं दृश्य आहे बारामतीमधलं। मोठ्या संख्येनं पक्षाचे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत। आगामी काळात प्रचार सभांचा धडाका सुरू होणार आहे। जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा सर्वांचा प्रयत्न असेल। दरम्यान महत्त्वाचा मुद्दा हे म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पडलेली आहे। राष्ट्रवादी अजित पवार यांच्याकडे घड्याळ हे चिन्ह आहे, मात्र त्यांना कायम आपल्या प्रचार सभांच्या पोस्टरवर तसंच आपल्या फलकांवर खाली हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचं नमूद करणं हे महत्त्वाचं आहे, कारण तसेच न्यायालयानं त्यांना आदेश दिलेले आहेत। तर दुसरं दृश्य आपण पाहतोय ठाण्यामधलं जे दृश्य आहे, एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेचं धनुष्यबाण आहे आणि शिवसेना हे नाव सुद्धा आहे। मात्र आता नेमका मतदार कुणाच्या बाजूने असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर ही दोन दृश्य आहेत आपण पाहतोय। एकनाथ शिंदे हे आनंद मठामध्ये आहेत आणि तिथे ते पूजा करतायत।
पुष्पांजली अर्पण करतायत, अभिवादन करतायत। तर दुसरं दृश्य आहे केदार दिघे हे शक्तीस्थळावर पोहोचलेले आहेत आणि ते आता तिथे अभिवादन करतायत। केदार दिघे सुद्धा आज कोपरी 5 आघाडीमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। आनंद दिघे यांचे ते पुतणे आहेत आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं केदार दिघे यांना कोपरी 5 आघाडीमधून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलेलं आहे। त्यामुळे अतिशय चुरशीची अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। एकनाथ शिंदे यांचा जनसंपर्क मोठा आहे आणि त्याचबरोबर त्यांनी जनतेची अनेक कामं केलेली आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांचं पारडं हे जड आहे। मात्र शिवसेनेचा ठाणे हा कायम बालेकिल्ला राहिलेला आहे आणि त्यामुळे केदार दिघे यांना या ठिकाणी कशी साथ मिळते मतदारांची हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। मराठी मतांचा टका या ठिकाणी निर्णायक ठरणार आहे। ही दोन दृश्य आपण पाहतो। एकनाथ शिंदे आनंद मठामध्ये पोहोचलेले आहेत आणि तिथे ते अभिवादन करतायत, आशीर्वाद घेत आहेत। तर केदार दिघे हे शक्तीस्थळावर पोहोचलेले आहेत आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांनी अभिवादन केलेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणामध्ये अनेक स्थित्यंतरं झालेली आहेत। गेली 2 वर्ष आपण पाहिलेलं आहे राज्याच्या राजकारणामध्ये गटातटाचं राजकारण पाहायला मिळालेलं होतं आणि आता विधानसभा निवडणुकीला हे सर्वजण सामोरे जात आहेत। महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, त्याचबरोबर ठाकरेंची शिवसेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी आहे, तर महायुती भाजप आणि त्याचबरोबर शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी अशा पद्धतीनं पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीला हे सर्वजण सामोरे जात आहेत आणि त्यामुळे आता राज्याची जनता नेमक्या कुणाच्या पारड्यामध्ये आपली मतं टाकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।